नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. आज आपण बघतलो सा दिवशी, ज्याच्या वासानीच खाऊशी वाटतात अशी ही दिवशी. दिवशी करण्यासाठी लागणारा सामान ह्या ह्यो तांदळाचं रवो. तांदूळ आता चांगले धुवून घेतले स्वच्छ आणि मग ते सुकवून त्याचा रवो काढून घेतला. ह्यो 1.5 वाटी तांदळाचा रवो असं. आता ही काकडी, तुमच्याकडे जर हिरवी तवसाची काकडी असत तर ती घ्या, नाहीतर अशी आम्ही घेतल्या तशी आपली नेहमीची काकडी सुद्धा चलतली. तर काकडी स्वच्छ धुवून तासून त्याचे बारीक तुकडे करून घेतले सर. ही पण 1.5 वाटी 1 वाटी खोबरा, मीठ, मोहरी, हिंग, मीठ, तूप आणि फोडणीसाठी लागणारं तेल. गॅसवरती एक पॅन घेऊन त्याच्यात तूप घालून घ्यायचं. तुपावर तो आपण तांदळाचो काढलेलो रवो घालायचो आणि जरा परतून घ्यायचो. रवो जास्त परतायचो नाही, जरासं परतून झालो की रवो काढून घ्यायचो एका ताटली. रवो बाजू काढून ठेवल्यावर आता आपण काकड्यो जो कापून ठेवलो ते मिक्सर मध्ये घालून घ्यायचो आणि खोबरा आणि हा सगळा आपण बारीक वाटून घेतलोसा, पाणी न घालता. काकडी अशी बारीक वाटून घ्यायची, काकडी आणि खोबरा. आता काकडी स्वतःचा पाणी असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. अगदीच तुमका वाटला तर थोडासा पाणी घालून बारीक वाटून घ्यायचा. आता परत गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि आपण त्याच्यात ती काकडी जी वाटून ठेवल्या ती घालतलो. आता तुमचं रवो जर 1.5 वाटी असलो तर ह्या सगळ्या वाटण 3 वाटी होऊन होया, त्याचा डबल. म्हणून आपण थोडासा पाणी घालून त्याच्यात मीठ घालून सगळा घालून घेतलो सर. या सगळं वाटण 3 वाटी होऊन होया, रव्याच्या डबल. आता त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालतलो सर आणि जरासा ढवळून घ्यायचा आणि मग त्याच्यात तो रवो घालायचो. जरा काकडी उकळून लागली काकडी की मग त्याच्यात तो रवो घालायचो आणि बरं ढवळून घ्यायचा. थोडं रवो घालून ढवळत राहायचा, म्हणजे गुठळे होऊचो नाही. आणि मग आपण मोदकाचा पीठ कसा केनावून घेतो तसा ह्या सगळा पीठ केनावून घ्यायचा, म्हणजे त्याला जरा वाफ काढून घ्यायची. पॅन बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून त्या केनावून घ्यायचा या सगळ्या मिक्सचर. आता अशी बरी वाफ आली की गॅस बंद करायचो आणि आपला ह्याका चांगली बरी आता वाफ आयल्या बघा. आता ह्या सगळं मिश्रण एका ताटलीत काढून घ्यायचं. आता ह्या सगळं मिश्रण एकदा एका ताटलीत काढल्यानंतर त्याका जरा गार होऊन ठेवून द्यायचं. आता ह्या जरासा गार झाला की ह्या सगळं असा व्यवस्थित मळून घ्यायचा, कारण आपल्याला त्याचे गोळे करूचे. मळून असं बघा बरो गोळो करून घ्यायचो आणि त्याचे आता दिवशी वळवून घ्यायचे. आता ह्याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेतलो आणि मग त्याका दिवशीचो आकार दितलो सर. सगळ्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
हे बघा, आता आपण हे असे बरे गोळे करून घेतले सर. आणि आता आपण त्याका वाटीसारखा आकार दितलो असा. मोदकासाठी करतो तशी वाटी करून घ्यायची, पण तेवढी पातळ करायची नाही, जराशी जाडसर ठेवायची. असं ह्या सगळ्या गोळ्यांची वाटी करून घ्यायची. अशी वाटी करून घेतली असं. आता आपण अशी सगळ्या गोळ्यांची वाटी करून घेतलो. हो बघा, आता आपण हे अशा सगळ्या वाट्या करून घेतली असं. आणि आता आपण त्याका फोडणी दितलो. परत एक पॅन घ्यायचा आणि त्याच्यात पॅन तापला की तेल घालून घ्यायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल. तेल तापल्यावर त्याच्यावर मोहरी आणि हिंग घालायचं. आता आपण हिंग घालतलो सर. आणि आपण असा बघायचा की ती मोहरी सगळी एकत्र एका जागेवर असताना ती अख्ख्या पॅनभर बरी पसरवून घ्यायची. मोहरी तडतडूक लागली की मग आपण त्याच्यात ती दिवशी मांडतलो सर. ही बघा, अशी मोहरी तडतडूक लागली की आता आपण त्याच्यावर सगळे दिवशी मांडून घेतलो. जो खोलगट भाग म्हणजे ती वाटीसारखा जो भाग तो खालती ठेवायचो आणि असे हे सगळे दिवशी मांडून घ्यायचे. तर त्याच्यावर थोडासा पाणी मारून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्या दिवशी का वाफ येऊन द्यायची आणि एका साईडनी चांगली खरपूस होऊन द्यायची. चला आता बघूया आपली दिवशी झाली का. वा, छान झाली ना आपली दिवशी. ह्या बघा, असं ह्या खरपूस एका साईडनी भाजून होऊन गया. असं झाला म्हणजे झाली आपली दिवशी. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. ही बघा, झाली तयार आपली मस्त दिवशी. ही दिवशी वाटीच्या आकाराची असतात, त्यामुळे गोव्यात त्याच्यात चिकन घालून किंवा काळ्या वाटाण्याचा सामारा घालून खाऊ शकतो, किंवा अशी ह्या चटणी बरोबर पण आपण खाऊ शकतो. तर खा ही आमची मस्त मस्त दिवशी. आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनलका सबस्क्राईब करा.